नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 5वी विषय मराठी कविता 24वी कापणी। आज आपल्याला कापणी या कवितेचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्न अभ्यासून कापणी ही कविता समजून घ्यायची आहे। तसेच यामध्ये दिलेला उपक्रम व्याकरण हे सुद्धा काळजीपूर्वक अभ्यासायचं आहे। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये अ आहे, कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते? उत्तर, कापणी मार्गशीर्ष महिन्यात सुरू होते। दुसरा प्रश्न आहे, पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यापुढे काय उभे राहते? उत्तर, पिके कापायला आल्यावर कवयित्रीच्या डोळ्यापुढे दाण्यांची मोजणी उभी राहते। तिसरा प्रश्न आहे, पिके कापणीच्या वेळी शेत कसे दिसते? उत्तर, पिके कापणीच्या वेळी शेत पिवळे धम्मक दिसते। कवयित्रीने हिम्मत धरा असे का म्हटले आहे? उत्तर, कापणी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते म्हणून कवयित्रीने हिम्मत धरा असे म्हटले आहे। कवयित्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला का सांगितले आहे? उत्तर, कापणीच्या वेळी पिकाचे धाटे पटकन कापता यावेत म्हणून कवयित्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला सांगितले आहे। अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला पूर्ण केला आहे। प्रश्न दुसरा आहे, खालील अर्थ असलेल्या कवितेतील ओळी शोधा व लिहा। त्यामध्ये अ आहे, आता कापणीला तयार व्हा व विळ्यांना धार लावून ठेवा। या अर्थाच्या कवितेत आलेल्या ओळी आहेत, शेत पिवळे धमक, आली कापणी कापणी, आता धारा येते हिम्मत, ये ठेवा पाजवणी। पुन्हा एकदा म्हणते, शेत पिवळे धमक, आली कापणी कापणी, आता धारा ते हिम्मत, या ठेवा पाजवणी। आहे, हातातली गोफण खाली ठेवा व हातात विळे घ्या। या अर्थाच्या कवितेत आलेल्या ओळी आहे, हातामधी धरा इये, खाली ठेवा रे गोफणी। आहे, कापलेल्या पिकाची रास लागलेली आहे। या अर्थाच्या कवितेत आलेल्या ओळी आहे, थाप लागली पिकाची। आणि आहे, कापणी झाल्यावर रगडणी येते। या अर्थाची कवितेत आलेली ओळ आहे, आली पुढे रगडणी। यानंतर प्रश्न तिसरा, पिके कापायला आली तेव्हापासून धान्याची रास होईपर्यंत कोणकोणती कामे करावी लागतात ते क्रमाने लिहा। इयत्ता दुसरी मधील भाकरीची गोष्ट हा पाठ वाचा। पिके कापायला आल्यावर पुढील कामे करावी लागतात। पिकाची कापणी केली जाते, कापलेल्या पिकाची एक ठिकाणी थाप लावतात, पिकाची मळणी केली जाते, मळणी झाल्यानंतर उफणणी करण्यात येते आणि उफणणी करून मिळालेले दाणे पोत्यात ठेवले जाते। या प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण भाकरीची गोष्ट हा पाठ या ठिकाणी टाकला आहे, तो काळजीपूर्वक वाचा। या पाठाचा अर्थ समजून घ्या, व्यवस्थित 2 ते 3 वेळा काळजीपूर्वक वाचन करून आणि या पाठाचा उद्देश आपण आचरणात आणावा। प्रश्न चौथा आहे, तंत्रज्ञानात बदल होत असल्यामुळे शेतीच्या कामांमध्ये कसे बदल होत गेले याची माहिती मिळवा व खालीलप्रमाणे रकाने बनवून वहीत लिहा। आता एका रकान्यामध्ये कामे लिहायची आहे, दुसऱ्याच्यामध्ये पूर्वीची स्थिती कशी होती आणि सध्याची स्थिती ती कामे करण्याची कशी आहे ते आपल्याला लिहायचं आहे। या ठिकाणी एक उदाहरण म्हणून दिलं आहे। पहिलं काम आहे, शेताला पाणी देणे। पूर्वीची स्थिती बघा, बैलांच्या साहाय्याने विहिरीतील पाणी मोटेने उपसणे, काढणे, शेताला पाटाने पाणी देणे। आणि सध्याची स्थिती, बोरला मोटर लावून पाणी उपसणे, तुषार सिंचन, ठिबक सिंचन करणे। दुसरं काम आहे धान्य कापणी। तर पूर्वीची स्थिती बघा, विळ्याच्या साहाय्याने कापणी केली जात असे आणि सध्याची स्थिती आहे, यंत्राच्या साहाय्याने पिकाची कापणी केली जाते। त्यानंतर आहे नांगरणी। हे काम पूर्वीच्या काळी बैलांच्या साहाय्याने नांगरणी केली जात असे आणि
सध्याच्या स्थितीमध्ये मशीनच्या साहाय्याने शेत जमीन नांगरली जाते. अशा प्रकारे इतरही कामे तुम्ही पूर्वीची स्थिती आणि सध्याची स्थिती यामध्ये विभागू शकता. अधिक माहिती आपल्या घरी कोणी शेतकरी असेल, आपले नातेवाईक असतील किंवा आपले शेजारी पाजारी जे कोणी शेतकरी असेल त्यांना विचारून सुद्धा ही माहिती आपण लिहू शकतो. यानंतर प्रश्न 5. डाव्या डोळ्याची पापणी खालीवर होते असा उल्लेख या कवितेत आलेला आहे. काहीतरी शुभ घडणार असेल तर असे म्हणतात. अशा अनेक समजुती समाजात रूढ आहेत. तुमच्या आजी आजोबा, आई वडील, शेजारी, आसपासचे लोक यांच्याकडून अशा समजुतींची माहिती घ्या. त्यांची कारणे शिक्षकाकडून समजून घ्या. त्या मागील वैज्ञानिक कारणे सांगा. उत्तर: तर मी माझ्या आजी आजोबाला विचारल्यानंतर ते नेहमी असे म्हणायचे की तडा गेलेल्या आरशात पाहून नये, अशुभ असते. म्हणजे जो आरसा फुटलेला आहे त्या आरशामध्ये पाहू नये, अशुभ असते. यामागचे वैज्ञानिक कारण काय असेल? तर तडा गेलेल्या आरशात पाहत असताना जर चुकून आपला हात तडा गेलेल्या काचेला लागला तर तो कापण्याची शक्यता असते. म्हणून तडा गेलेल्या आरशात पाहू नये असे म्हटले जाते. अशा प्रकारे अजून काही समजुती तुमच्या भागात असतील, तुम्हाला माहीत असतील तर त्या तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. प्रश्न 6 आहे. ही कविता तुम्हाला आवडली का? या कवितेतील तुम्हाला आवडलेल्या ओळी लिहा. उत्तर: हो, ही कविता मला आवडली. मला आवडलेल्या ओळी आहे. शेत पिवळे धमक, आली कापणी कापणी, आता धाराते हिंमत, इय ठेवा पाजवणी. ह्या ओळी मला यामध्ये आवडल्या आहेत. तुम्हाला आणखी दुसऱ्या कोणत्या ओळी आवडल्या असतील तर तुम्ही त्या ओळी लिहिल्या तरी चालतील. प्रश्न 7 आहे. इया म्हणजे विळा. बहिणाबाई चौधरी आपल्या कवितेत व ऐवजी ई आणि ळ ऐवजी य चा उपयोग करतात. कवितेत आलेले असे शब्द लिहा. उत्तर: डोयाची, डोयापुढे, पिवळे, इये, डोयाले. या ठिकाणी ळ ऐवजी य चा वापर केलेला आहे. यानंतर आहे प्रश्न 8. खालील वाक्य वाचा, त्यातील समानार्थी शब्द शोधा व लिहा. या ठिकाणी उदाहरण दिलं आहे. शाळेचा संघ जिंकलेला पाहून संतोषचा आनंद गगनात मावेना. यामध्ये पहिलं वाक्य दिलं आहे. पंकज आणि सरोजला कमळाचे फूल खूप आवडते. उत्तर: पंकज कमळाचे फूल. दुसरं आहे. सौदामिनीने आकाशात वीज कडाडताना पाहिली. यामध्ये सौदामिनी आणि वीज. तिसरं आहे. रजनी, यामिनी या निशाच्या घरी रात्री गेल्या. उत्तर: रजनी, यामिनी, निशा रात्री. चौथं आहे. संग्राम आणि समर पानिपतच्या युद्धाची कथा वाचत होते. उत्तर: संग्राम, समर, युद्ध. पाचवा आहे. सुमन, कुमुद आणि कुसुम यांनी शाळेतील कार्यक्रमासाठी फुले गोळा केली. उत्तर: सुमन, कुमुद, कुसुम, फुले. 6वा आहे. रवी, भास्कर, आदित्य, सविता व भानू हे सर्व मित्र दररोज सकाळी सूर्याला नमस्कार करतात. उत्तर: रवी, भास्कर, आदित्य, भानू, सूर्य. अशा प्रकारे आपण प्रश्न 8 पूर्ण केला आहे. प्रश्न 9 आहे. वाचा, लक्षात ठेवा. कवितेत आलेले खालील शब्द या शब्दापुढे दाखवल्याप्रमाणे नेहमी लिहितात. जसे की कापणी. हा कवितेत अशाप्रमाणे आला आहे, परंतु तो लिहितात कसा? तर कापणी, बाणाचा न वापरतात. तसे इतर शब्द बघा. पापणी, पापणी, मापणी, मापणी, गोफणी, गोफणी, झापणी, झापणी, रगडणी, रगडणी, चोपणी, चोपणी. अशा प्रकारे हे शब्द आपल्याला लिहायचे आणि वाचायचे आहेत. तसेच लक्षात सुद्धा ठेवायचे आहेत. त्यानंतर आहे उपक्रम. उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे. शेती कामासाठी कोणकोणती अवजारे लागतात ते शेतात जाऊन पहा. त्यांची नावे माहीत करून घ्या. ती वापरून कोणकोणती कामे केली जातात याची माहिती मिळवा. वर्गात सांगा. उत्तर. प्रस्तावना. शेती हे आपल्या देशाचे मुख्य उपजीविकेचे साधन आहे. शेतीकाम सुलभ व जलद करण्यासाठी विविध अवजारे वापरली जातात. शेतात भेट देऊन ही अवजारे पाहिली व त्यांची माहिती घेतली.
तर मुद्देसूद माहिती अगदी थोडक्यात दिली आहे. तुम्ही सविस्तर माहितीसुद्धा मिळवू शकता. तर नांगर जमीन नांगरण्यासाठी वापरतात. कोयता पीक कापण्यासाठी व तण काढण्यासाठी वापरतात, त्याला विळा असे सुद्धा म्हणतात. फावडा माती उकरण्यासाठी व भर घालण्यासाठी वापरतात. खुरपे तण काढण्यासाठी वापरतात. रब्बा ओळी तयार करण्यासाठी व तण काढण्यासाठी वापरतात. बी पेरणी यंत्र बियाणे पेरण्यासाठी वापरतात. पाणी पंप शेताला पाणी देण्यासाठी वापरतात. ट्रॅक्टर नांगरणी पेरणी व वाहतुकीसाठी वापरतात. समारोप शेती कामासाठी लागणारी अवजारे शेतकऱ्यांचे श्रम कमी करतात व उत्पादन वाढवतात. आधुनिक अवजारांमुळे शेती अधिक कार्यक्षम व सोपी झाली आहे. अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न पूर्ण केला आहे. उपक्रमामध्ये दिलेला दुसरा प्रश्न आहे, बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा संग्रह करा. उत्तर, बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचे अनेक भाग स्थानिक बोलीत व ओव्या स्वरूपात आहेत. त्यामुळे त्यांच्या मूळ छंद व भाव लक्षात घेऊन आपण या ठिकाणी कविता मी तुम्हाला लिहून देत आहे. बहिणाबाई चौधरी यांची पहिली कविता बघा, अरे संसार संसार. त्या कवितेची मी या ठिकाणी वाचन करते, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नाही, राऊळाच्या कयसाले लोटा कधी म्हणू नाही. अरे संसार संसार नाही रडन कुडन, एड्या गयातला हार म्हणू नको रे लोढन. अरे संसार संसार खिरा एलावरचा तोड, एका तोंडामधी कडू बाकी अवघा लागे गोड. ही कविता बहिणाबाईंच्या दैनंदिन अनुभवातील संसाराच्या संघर्षाचे आणि त्यातील गोड तिखट जीवनाच्या वास्तवाचे प्रभावी वर्णन करते. तसेच संसार म्हणजे जीवनातील संघर्ष. जसा तवा अगोदर गरम होतो आणि मग भाकरी मिळते, तशीच जीवनात प्रथम कष्ट आणि मग फळ मिळते. हे या कवितेमागचा बहिणाबाई चौधरी यांचा आपल्याला सांगण्याचा उद्देश आहे. आता बहिणाबाई चौधरी यांची शेतीवर आधारित एक प्रसिद्ध व भावपूर्ण कविता मी या ठिकाणी देत आहे. ही कविता ग्रामीण जीवन शेतीवर किंवा शेतकरी आणि शेतीशी असलेले नाते सुंदर रीतीने मांडते. कविता आहे माझ्या माहेरची शेती. बहिणाबाई चौधरी यांची ही प्रसिद्ध कविता आहे. कविता काळजीपूर्वक ऐका. माझ्या माहेरची शेती सोनं पिकवी धरणी, रानात राबतो बाप माझा आई वाहे पाणी. उन्हात ताणात राब 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 घाम गळे मातीला, तरी बी बियाणं पेरिताना देव आठवे शेतकऱ्याला. नांगर फिरे धरतीच्या अंगी फाळ काळजाला लागे, पेरणीच्या प्रत्येक दाण्यात जीव आपला जागे. पाऊस आला तर हर्षमणी, न आला तर चिंता, शेतीवरचं जगणं वरणं हिचा आमची नितांतता. माझ्या माहेरची शेती आई सारखी माया, भुकेल्याला अन्न देई साऱ्या जगाची काया. ही कविता बहिणाबाई चौधरी यांच्या ग्रामीण अनुभवातून साकारलेली असून शेती, शेतकरी, कुटुंब आणि कष्टाचे मोल प्रभावीपणे व्यक्त करते. अशा प्रकारे आपण या ठिकाणी 2 कविता पाहिल्या आहेत. बहिणाबाई चौधरी यांच्या खूप साऱ्या कविता आणि ओव्या प्रसिद्ध आहेत. तुम्ही अजून कविता मिळवू शकता. गुगलवर आपल्याला ह्या कविता मिळू शकतात. अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेले दोन्ही प्रश्न पूर्ण केले आहे. आता खाली दिलेला व्याकरणाचा भाग अभ्यासूया. तर कंसात काही क्रियापदे दिली आहेत, त्यांची योग्य रूपे तयार करून खालील वाक्यातील रिकाम्या जागी लिहा. उदाहरण, राधाने टाळ्या. या ठिकाणी रिकामी जागा आणि कंसामध्ये वाजवणे दिला आहे. तर उदाहरण पूर्ण आहे, राधाने टाळ्या वाजवल्या. तसंच पहिलं आहे आता त्यामध्ये उदाहरण, शिक्षकांनी मुलींचे अभिनंदन रिकामी जागा करणे. तर वाक्य कसं तयार होईल? शिक्षकांनी मुलींचे अभिनंदन केले. दुसरं आहे, चंदूने झाडांना पाणी घालणे. तर वाक्य तयार होईल, चंदूने झाडांना पाणी घातले. तिसरं आहे, आईने नीताला प्रश्न विचारणे. तर उत्तर, आईने नीताला प्रश्न विचारला. चौथा आहे, मंदा गाणी छान म्हणणे. तर मंदा गाणी छान म्हणते. कंसातील सूचनेनुसार वाक्य बदलून पुन्हा लिहा. पहिला आहे, आकाशात ढग येताच मोर नाचू लागला. मोरऐवजी मुले हा शब्द घ्या. तर वाक्य कसं तयार होईल?
आकाशात ढग येताच मुले नाचू लागली. दुसरा आहे साप दिसताच तो घाबरला. उत्तर तो ऐवजी त्या हा शब्द घ्या. साप दिसताच त्या घाबरल्या. तिसरा आहे अभयने दप्तर जागेवर ठेवले. अभय ऐवजी शारदा हा शब्द घ्या. शारदाने दप्तर जागेवर ठेवले. अशा प्रकारे आपण व्याकरणामध्ये दिलेला सर्व भाग या ठिकाणी व्यवस्थित अभ्यासला आहे. अशा प्रकारे वर्ग 5वी विषय मराठी कविता 24वी कापणी या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय, उपक्रम, व्याकरण आपण या ठिकाणी अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.